नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जुलैचा हप्ता कधी मिळणार तर या संदर्भातील नेमकं महत्वाचं अपडेट आलेलं आहे आणि हे अपडेट पाहणं आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि या संदर्भात दिव्यांग बांधवांना जुलैचा हप्ता कधी मिळणार, त्याचबरोबर निराधार बांधवांना जुलैचा हप्ता कधी मिळणार, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता जुलैचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, जर आपण दिव्यांग असाल, निराधार असाल, विधवा महिला असाल, परित्यक्ता महिला असाल, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल, तर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण बरेच जण विचारत होते की आमचा जुलैचा हप्ता नेमका कधी जमा होणार. तर मित्रांनो, या संदर्भात आपल्याला दिसून येईल, जसं लातूर आहे, त्यानंतर सोलापूर आहे, या ठिकाणी निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांनी मोठं आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी आपलं निवेदन सुद्धा तहसीलदारांना दिलेलं होतं. आणि त्यानुसार की या निवेदनामध्ये म्हटलेलं होतं की आमचं जे काही थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा देण्यात यावं. त्याचबरोबर जो काही जुलैचा हप्ता आहे तर तो देण्यात यावा आणि आमचे जे काही अनुदान आहे, हप्ते आहे, तर ते रेग्युलरपणे आमच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तर अशा प्रकारची मागणी सगळ्या दिव्यांग बांधव आणि निराधार बांधवांची होती. आता मित्रांनो, दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव यांचा जर आपण आकडा बघितला तर साधारणतः 50 लाख लाभार्थी आहे या योजनेमध्ये. आणि शासनाने काय केलं की याच्यातून दिव्यांग बांधवांना 2025 पासून वेगळं केलं आणि त्यांच्या अनुदानामध्ये वाढ केलेली आहे. त्यांचं अनुदान साधारणतः 1500हून 2500 रुपये करण्यात आलं. मात्र इतर जे काही निराधार बांधव आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे, विधवा महिला आहे, यांच्या अनुदानामध्ये अजूनपर्यंत कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे बरेच जण विचारत आहे आणि त्यांनी निवेदनामध्ये हे पण म्हटलेलं होतं की आमच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी आणि हे अनुदान साधारणतः ₹4000 दर महिन्याला देण्यात यावं. कारण इतर राज्यामध्ये अशा प्रकारची अनुदानाची व्यवस्था आहे. साधारणतः तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा या राज्यामध्ये दर महिन्याला जे काही दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव आहे ते यांना सरसकट 4000 रुपयाचं अनुदान दिलं जात आहे. मग महाराष्ट्रामध्ये का दिलं जाऊ शकत नाही? तर या प्रकारची मागणी सुद्धा आंदोलन करते निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव करताना दिसत आहे. तर मित्रांनो, या पार्श्वभूमीवर लातूर आणि सोलापूर मध्ये जी काही आंदोलन झाली होती, तर निवेदनामध्ये जे काही प्रश्न होते तर त्यावर आश्वासन देताना तहसीलदारांनी जी काही आश्वासनं दिलेली आहेत ते बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर तहसीलदारांनी सांगितलेलं आहे की जे काही दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहे, तर यांचं जे काही जुलैचा हप्ता आहे तर तो आम्ही लवकरच त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. यासाठी तालुका स्तरावर याद्या तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या याद्याचं व्हेरिफिकेशन करून लवकरच डीबीटीच्या पोर्टलवर ह्या याद्या अपलोड करण्यात येईल आणि त्यानुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, अनुदान वाढीच्या बाबतीमध्ये तहसीलदारांनी सांगितलं की तुमचे जे काही निवेदन आहे तर ते आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत आणि आम्हाला सुद्धा वाटतंय की जे काही दिव्यांग बांधव आहे आणि निराधार बांधव आहे यांचंही अनुदान 4000 रुपयापर्यंत वाढावं. तर अशी मागणी सुद्धा आमच्या वतीनं केली जाणार आहे असेही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता मित्रांनो, बघूया आपण की जुलैच्या हप्त्याबाबत नेमकं काय सांगितलेलं आहे आणि तहसीलदाराकडून काय अपडेट आलेलं आहे. तर त्यांनी सांगितलंय साधारणतः 28 जुलै पर्यंत या संदर्भात दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव यांच्यासाठी वेगवेगळे 2 GR येऊ शकतील आणि हे GR जुलैच्या हप्ता वितरणासंदर्भातील असतील आणि साधारणतः 10 ऑगस्ट पर्यंत, बघा लक्षात घ्या,
साधारणतः 10 ऑगस्ट पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा केला जाणार असल्याचंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला यावरून असे दिसून येईल की साधारणतः आपल्याला अजून काही दिवस थांबावं लागेल, परंतु तालुका स्तरावर हे प्रोसेसिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यानुसार 28 तारखेपर्यंत दोन्ही योजनांची GR येऊन जाणार आहे आणि साधारणतः 10 ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यावर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, त्याचबरोबर विधवा महिला पेन्शन योजना, तर या सगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांचे जे काही हप्ते आहे, जुलैचा हप्ता तर तो जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली आहे आणि यानुसार आता चिंता करू नका. आपलं या अपडेटकडे आणि या बातमीकडे पूर्ण लक्ष असणार आहे. त्यामुळे जशी काही बातमी तशी आपण निश्चित आपल्या चॅनलवर या संदर्भात माहिती देणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतंय, तुमचं अनुदान वाढावं का, तर यासाठी कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.